उजव्याशीच्या बाहेर पहिला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता फुल टॉस पण चर्चा आहे, ही पण चर्चा आहे. सिक्स पहिला बॉल मागे शॉर्ट पिच बॉल मागच्या साईडला एक नंबर शॉट आहे भाई. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आपला नवीन फोन आयफोन घेतलेला आहे, त्यातून आपण फर्स्ट ब्लॉग बनवतो आहे. पहिलाच ब्लॉग आपण वसई विरार प्रीमियर लीग बनवतो आहे, त्याचा ब्लॉग बनवतो आहे. मागेच तुम्ही बघू शकता ग्राउंड आहे. मी आणि माझा मित्र मुन्ना आम्ही दोघं आलेलो आहे. तर इथे तुम्ही आपला हा आयकॉन म्हणून ऑल इंडिया आयकॉन म्हणून कोण कोण आला आहे, विजय पावले आला आहे. परत नंतरला अजून 4 टीम आहेत, 4 टीममध्ये 4 आयकॉन आहेत. त्यातला एक आयकॉन माहिती आहे. बाकीचे इथे सगळे प्लेयर्स प्रॅक्टिस करायला लागलेत. इथे सगळे पहिली फुलपाडा, मला फुलपाड्याची टीम माहिती आहे कारण की त्यात बाहेरगाव खेळणार आहे. आणि ट्रॉफी VVPLची. आणि या साईडला सगळे प्लेयर प्रॅक्टिस करायला लागलेत. आणि तुम्ही बघू शकता स्टँड कसं प्रेक्षकांना केलेलं आहे बसण्यासाठी. इथे प्रॅक्टिस करतात. ग्राउंड हे आहे, मस्त ग्राउंड पण आहे, भारी एकदम क्लास पण आहे. आणि हे इथे परत आपली सेटिंग लावून जे विजय पावलेसोबत आपल्याला भेटवणार आहे आपला भाऊ. तर आता एक कॉल केला आहे एकाला, हे बघा इथे कॉल केला आहे, हे बघा. तर बघूया आपली सेटिंग लागते का विजय पावलेशी फोटो काढायला. फर्स्ट टाइम, कधी आपण फोटो नाही काढला, कधी भेटले नाहीत. बघूया चान्स भेटतो का आपल्यांना. तर चला आता फिलहाल तर प्रॅक्टिस करतात, पण नंतर तुम्हाला दाखवतो कसे कसे पटके मारतात ते ऑल इंडिया आयकॉनवाले. चला. तर मित्रांनो, विजय पावले क्रीजवर दाखल झालेला आहे. आता प्रॅक्टिसमध्ये बॅट फिरवतोय, नंतरला 6 मारायला बॅट फिरवेल. आणि ही त्यांच्या समोरची टीम. बघू कशी काय होते ते मॅच, आणि आपण पण बघू मजा येते का नाही. परत आज दिवस 4था आहे, 4-5 दिवस मॅच आहेत. उद्या फायनल आहे, आपण ट्राय करणार. उद्या पण येऊ. आज आल्यात आपण आजची मजा घेऊ. 6 चौके मस्त तुम्हाला पण दाखवू, मजा करू. चला. तर मित्रांनो, जीवदानीच्या वसई विरार प्रीमियर लीग भरलेली आहे. हे दुसरं वर्ष आहे वसई विरार प्रीमियर लीगचं. या मॅच मध्ये तालुक्यातील आयकॉन तर आहेतच, तालुक्यातील खेळाडू रंगेल. अजून कोणतरी अक्षय समोरचा ऑल इंडिया आयकॉन. तर आता आपण जाऊ त्या साईडला, तिकडे प्लेयर बसणार तिकडे. फुल मजा आहे. आपण भी वसई विरार में की आहे, आपण पण वसई विरार मध्ये. आपण जाऊ त्या साईडला. चला. ऑल इंडिया आयकॉन सोबत विजयदा सोबत सगळे फोटो काढायला लागले. दादा केला जाणार आहे. आणि मी विनंती करेल आदरणीय रवंदांना समज घ्या की आपण सन्मान करण्यासाठी समोर या. तर आपण आता फिलहाल हात मिळाला फोटो आपण काढू, ते टेन्शन नाही. आपला भाऊ आहे, मुन्ना भाऊ, जो टीममध्ये ओळखीचा आहे. आपण काढू, काही टेन्शन नाही. चला. हात फिलहाल मिळवला विजय भावांनो. हा अर्नाचा बॅट्समन रेडी होत आहे. आपण आयकॉन म्हणून सगळीकडे खेळतो. आजही या दोन्ही प्रदेशच्या नावाच्या नगरसेवक आदरणीय निशांत जोडगे यांचे या ठिकाणी आगमन होते. मी निशांतांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. खेळाडू आज इथून फुलपाडा टीम निघाले आणि इथून 2 ओपनर. गजरामध्ये आजच्या दिवसाला होते सुरुवात. वसई विरार प्रीमियर लीग 2026 दुसरं सीझन 2 मध्ये मागच्या वर्षाचा रनरअप संघ आहे प्रकृती रॉयल बालाजी. तो संघ खेळणार आहे तो फुलपाडा वॉरियर्स. या संघाशी सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले. आपला भाऊ कॅप्टन प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला अमित, अशी सलामीची जोडी सज्ज झाल्यात.
प्रशांत घरात हे नाव देखील आपण पाहिलं तर याच करण्याचा हा खेळाडू आणि त्याने केलेली प्रगती अति मेहनत आज पहिला त्याला बॉल टेनिस प्रशांत बॉल क्रिकेटच्या घरत विश्वामध्ये अति नवीन उंचीवरती घेऊन गेले आणि तो फलंदाज स्ट्रायकर आलाय पहिल्या षटकात आणण्यासाठी अक्षय टावरे उजव्या शीच्या बाहेर पहिलाच बॉल ऍज युजल प्रशांत घरात आता फुलटॉस लॉस करणार नाहीये गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडतोय की बाबा टप्पा उजव्या शीच बाहेर की बिदिन द स्टंप जावं हाय उजव्या शीच्या बाहेर अजून एक. हे म्हटलं नव्हतं क्लास आहे हा दर्जा आहे भाई त्या फायनलच्या मॅच मध्ये प्रशांत घरात 4 षटकार लगावले होते तिथून ती झालेला प्रवास पहिल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा 4 षटकार साठी चेंडू सुरेख चेंडू आहे आकाश अपील केले तर मित्रांनो मध्ये मध्ये पॉज झाल्यानंतर समजून घ्या गाणं वाजते कारण की मागे गाणं वाजलं का आपल्याला कॉपीराईट येईल तर ते आपल्याला कॉपीराईट नको आहे मस्त आपण आलोय फर्स्ट टाइम वसई विरार मागच्या वर्षी बघायला नव्हतो आलो तर आज ह्या वर्षी आपण बघायला आलो टाइम काढून तर चला आता आपण बघू पहिली ओव्हर थोडी खराब केली दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय तर आता बघू तिसऱ्या ओव्हरमध्ये काय होतं चला तर आता इथून खालच्या एंड करून तिसरी ओव्हर भार्गव पाटील कॅप्टन टाकतोय चला आता बघूया कशी बॉलिंग करतोय बॅट्समन लेफ्टी बॅट्समन आहे लेफ्टी बॉलर आहे चला आता बघूया काय करतो फिलहाल वॉर्मअप करायला लागलाय चांगली कामगिरी करताना तो तुम्ही प्रकाश होता मध्ये का हा खेळाडू ठरला होता जो मार्कर ठरला होता व्हाईट बॉलचा इशारा होता पहिला बॉल वाईट आपण बघतो आपण आउटसाइडला खेळताना बॅट्समनला पाहतो चोवीस मारायच्या पार डाव करूया फलंदाज अमितच्या पॅट मध्ये आलेला खडखडीत चौका खेळायची संधी तुम्हाला मिळाली सलामीला खेळायची संधी मिळाली आहे अमित गरज सोडू नका ही संधी नाही सोडणार चेंडूच्या वेगात बदल केला होता काय गोलंदाज होती तू असं देखतो त्या दिशेने जाणार छोटं ऑनसाइडला खेळायचं तर छोट्या डिपार्टमेंट संपर्क तर कमबॅक केलाय पाचवा बॉल पण डॉट आहे चौथा बॉल डॉट पाचवा बॉल डॉट तर पहिले 3 बॉल खराब गेले 4 4 6 6 आलेत तर आता चांगले अजून लास्ट एक बॉल चांगला विकेट पडली तर चांगली गोष्ट आहे चला ट्राय अगेन थोडासा फरक होता अमित गर्दन खेळताना शेवटचा बॉल त्यानंतर आपण त्या विश्लेषणावरती येणार आहोत उजव्या शीच्या बाहेर पुन्हा एकदा वेगात बदल केला होता लांब ठेवला होता टप्पा शेवटचे 2 चेंडू ढग बॉल आले 3 ओव्हर तर मस्त शेवटचा पण बॉल टाकला बाउन्सर शॉर्ट पिच टाकलेला फास्ट स्पीड करत होतो तर मग तो पण डॉट झालाय तर विकेट तर काय भेटली नाही पण मस्त ओव्हर टाकली पहिले 3 बॉल मारले परत 3 बॉल थोडे चांगले टाकले चला कारण की वर खाली होत राहते बॉलरचं बॅट्समनचं तर काल पण तसं झालेलं भावेश पवारने उत्तनचा कोण रे? बाहुबुना? उत्तनचा मॅकमिलनला पहिले 3 बॉल फिरवले पण नंतरला मॅकमिलनने भावेश पवारला 3 बॉल 3 षटकार मारले तर आता प्रशांत घरत ज्याने आता पहिल्या ओव्हरी 27 मारले तो सांगायला गेलाय कसं काय करायचं कारण की चौथी ओव्हर ही खूप महत्वाची आहे 10 रन कंपल्सरी करायचे 10 रनाच्या खाली गेले तर मग आपले रन आहेत ते मायनस होतात तर चला आता बघूया कशी काय ओव्हर टाकतात चला आणि भार्गव कशी कॅप्टन्सी करतो पहिल्याच ओव्हरीला ओ वेल फिल्डिंग ब्रदर लागला दुसरा बॉल बॉल आहे रे पहिला बॉल मागे शॉर्ट पिच मागच्या साईडला एक नंबर शॉट आहे भाई ऑल इंडिया आयकॉन मागच्या साईडला मुन्ना सर काहीतरी बोला ना सबस्क्राईब तर मुन्ना सर सिरियस हा सबस्क्राईब बोलताय सबस्क्राईब नाही तर ओ भाई तर मित्रांनो तालुका कॅप्टन इथे आलाय आयकॉन कॅप्टन्सी हाताळतोय नेहमीच असतात तिथे प्रॅक्टिसला आता त्याच्या थोडस वर आल्या या विकेट वरती मेहुल भोईर कॅच बल्ला का बल्ला घुमाया लेकिन बीच में नहीं लगा है बॅटच्या मधून बॉलरने अटेंड करून विकेट पाडले अजून एक यश लाभले ऑस्टर बॉकरला फलंदाज बा मित्रांनो तालुका आयकॉन इथे आपल्या जवळ आलेला तर आता आपण परत तो इथे येईल त्याला आपण ब्लॉग मध्ये असं करायला लावूया हाय गाईस चला कारण तो कॅप्टन्सी करतो केलं तर करेल नाही तर नाही तो आता बॉलिंगला बॉलरला सांगतोय शबाशकी देतोय कारण की 2 बॉल 2 विकेटा काढल्यात
जर का विकेट आहे तर भार्गव. धवलदादा चौके यांच्याकडून 2000 रुपये भार्गव. बक्षीस आहे. आता आजचा दिवस असा आहे, आयकॉनने केलाय तालुका बरोबर आयकॉनने आहे. स्माइल दिले. आजचा दिवस असा आहे की बाबा बक्षीस खुश आहे, 2 बॉल 2 ठेवावं विकेटा लागेल. पडल्यात तर. 5000 रुपये. नाही म्हणून मी म्हटलं ना, एक अकाउंटर आता तिथे तुमच्या बाजूला ठेवावं लागणार आहे. लगातार तिसऱ्या विकेटला 5000 रुपये धवलदादा चौके यांच्याकडून. Success वाढलाय तर सध्या. तिसऱ्या विकेटला 5000 रुपये आहेत. बघूया हॅट्रिक करतोय का. चला, तर आपण पहिल्या विकेटची हे नाही काढले कारण की आपण उभ्यामध्ये व्हिडिओ काढवते विजय पावलेची. तर त्याने आता 2 विकेटा काढल्यात लगातार. तिसरी विकेट काढतोय का बघूया. चला, 5000 रुपये पारितोषिक आहे तिसऱ्या विकेटला. चला, बॉल है। के बाहर रखा गया था बल्लेबाज बिल्कुल विकेट कीपर बहुत तेजी के साथ भाग कर आए हैं तो करण से एक ही चीज आपने नहीं तर मित्रांनो एक साइड इनिंग संपले. तर आता आपला भार्गव पाटील बॅटिंगला जाणार. तर आता बघू आपला भार्गव पाटील काय करतोय. तालुका आयकॉन आहे, ऑल इंडिया आयकॉन बॉलिंग करणार. 2 ओव्हर ऑल इंडिया आयकॉनचे असतील असे वाटते मला, का तालुका आयकॉनचे 2 ओव्हर असतात. पण विजय पावले बॉलिंग करणार ते आपण तुम्हाला दाखवू. चला, आता आपला भार्गव पाटील बॅटिंगला उतरणार. बघू कसा षटकार चौकार मारतोय. त्यासाठी तो ओपनिंगला भार्गव पाटील उतरलाय. त्यासोबत कोण अजून नाव नाही त्याचं माहिती आपल्याला. अक्षय ऑल इंडिया आयकॉन ना, ऑल इंडिया वर्सेस तालुका आयकॉन दोघं उतरल्यात. बघू कसे मारतायत समोरच्या टीमला षटकार चौकार. विजय पावले करत कॅप्टन्सी. भार्गव पाटील आज पण तो त्याचा क्लास दाखवेल. मागच्या वर्षीचा फॉर्म, मागच्या वर्षी सिरीज त्याला भेटलेली. या वर्षी पण मस्त खेळ, बॉलिंग ठीक केले. आता बघू विजय पावलेच्या समोर तालुका आयकॉन आणि ऑल इंडिया आयकॉन कसे खेळत आहेत. तर आता बघू तो तालुका आयकॉन और ऑल इंडिया आयकॉन दोघं पण उतरल्यात. बघू आता विजय पावलेला ते कसे खेळत आहेत. चला, विजय पावलेचा पहिला बॉल बघूया. ऑल इंडिया वर्सेस ऑल इंडिया. दोघी साईडला ऑल इंडिया आयकॉनच आहेत आणि खालच्या साईडला तालुका आयकॉन आहे. चला बघूया ऑल इंडिया वर्सेस ऑल इंडिया आयकॉन. पहिला बॉल. पहिली इनिंग संपली आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये अजून थांबली आहे जिथे 82 धावांचा पाठलाग आणि 82 धावांचा बचाव आपल्याला बघायला मिळाला आहे. मित्र, पहिला चेंडू सीमारेषा. शॉट रे. चौथा बॉल. पूर्ण अजून एक षटकार. चेंडू उंच हवेत. बघा कशा पद्धतीने या अगोदर चेंडू घ्यावा लागला पाहिजे. चौका. तर मित्रांनो बघू आता भार्गव पाटील बॅटिंगला आलाय. तालुका आयकॉन मागच्या वर्षीचा सिरीज त्याला भेटलेली. आता बघू कशी बॅटिंग मध्ये फलंदाजी करतोय. बॉलिंग मध्ये गोलंदाजी मस्त केले. बॅटिंग मध्ये आता बघू फलंदाजी कशी करतोय. चला, मस्त षटकार चौकार मारतोय. कसा करतोय. ऑल इंडिया आयकॉन वाल्याने तर मस्त खेळलाय. तालुका आयकॉन कसा खेळतोय बघूया. चला, अक्षय तावरेने लगावले होते. व्यवस्थित शॉट आहे भार्गव. अजून एक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते. त्याचबरोबर दुसरा बॉल कट करून 4 धावांसाठी. स्ट्रॅटेजी बालाजीने आपल्या त्यावेळेला चेंडूवरती वेगाने स्वतः बोलतात गेला डायरेक्टली आतमध्ये. या मॅच मध्ये परत येण्यासाठी विकेट खूप महत्त्वाची. विकेट गरजेची आहे. 2 आयकॉन एकाच वेळेला ओपन गटासाठी आलेले आहेत. कौतुकवर कौतुक होत आहे. षटकार चौकार खतरनाक खेळत आहेत. चला, बॉलर थोडा दबावात. चेंडू यावेळेला टप्पा पडून मागे. बल्ला मेहुल चांगली फिल्डिंग. अक्षयचा कॉल. तर मागच्या साईडला मारत होता तर लागला नाही बरोबर शॉट. सिंगल काढायला जात होता पण ऑल इंडिया आयकॉन वाल्याने थांबवला. तालुका आयकॉन थांबला तर विकेट वाचली. चला आता बघू सेकंड. चेंडू यावेळेला षटकार. 52 ऑल इंडिया आयकॉन तालुका आयकॉन खाली फक्त षटकार चौकारच फक्त बोलतायत. सिंगल दोघं पण काय खेळतायत मस्त. सिंगल डबल फक्त 2च धावा काढल्यात. बाकी सगळे षटकार चौकारच मारतायत. मस्त एकदम खेळतायत. क्लास एकदम. तर
दोघं पण फुल फॉर्म मध्ये आहेत. बॉलिंग मध्ये ऑल इंडिया आयकॉन थोडा मार खाल्ला, पण बॅटिंग मध्ये समोरच्या टीमला मार देतोय. ऑल इंडिया आयकॉन बघत नाही, तालुका आयकॉन बघत नाही, सगळ्यांना मारत चाललाय तो. कोण पण असो, हे आपलाच ग्राउंड आहे असं बोलत चाललाय, पण तो आहे ऑल इंडिया आयकॉन. आपण कृष्णा सातपुते हे देखील दाखल होणार आहे. कहाणी शॉर्ट रे बडी. जोडी जमले 18 मध्ये 22 मारायचा आहे. तोडकाम चालू आहे दोघांचा पण. इथून मारतोय तो तिथून मारतोय. थोडं तू मार थोडं मी मार, दोघं आपण एकमेकांची जोडी जमवूया अशी गत चालली आहे. अजून एक मारलाय, 1 बाउन्स अडवलाय. सामन्याला जिंकण्यासाठी वी आर इन द ओव्हर नंबर 4. ब्लॉक होलचा चेंडू होता, खोदून काढतोय फलंदाज ऑन साइडला. चेंडू तिथपर्यंत कव्हर होतोय. आरामाने बघितलं ऑल इंडिया आयकॉन आउट झालाय, पण मस्त काम करून गेलाय. नो डाऊट ही प्लेड व्हेरी वेल. ऑल इंडिया आयकॉन आउट झालाय, कट आउट झाला, पण त्याचं काम तो करून गेलाय. वन साइड मॅच आहे, जिंकणार आहेत. होते त्याचा आत्मविश्वास योग्य आयकॉन म्हणून ती सार्थ ठरवली आहे त्याने. चेंडू मनमीत गुसेकर नायगावचा खेळाडू पाच मॅच समोर शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ युअर. हे केलं रे चेंडू चाले, विकेट हॅट्रिक ऑन हॅट्रिक. येस संजय, पहिली हॅट्रिक. तर मित्रांनो, ऑल इंडिया आयकॉन आलाय. कृष्णा सातपुते त्याचं आगमन बघा, बँजो बिंजो वाजवून करतायत. मित्रांनो, आयकॉनचं स्वागत बँजो बिंजो वाजून केलंय कृष्णा सातपुतेचं. त्याला आता इथे किती रन पाहिजे असतील थोडे बघू. चेस होतात, काय करतायत. ऑल इंडिया आयकॉन आलाय, सगळ्यांना हात वगैरे दाखवतोय. ऑल इंडिया आयकॉन. चला आता बघू इथे फायनली थोडे काय रन बाकी असतील ते. बघा कॉमेंटेटर पण कौतुक करतोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात जेवढ्याने ग्राउंड कसं भरलंय सगळीकडून. अख्खं गोल ग्राउंड सगळं भरलंय प्रेक्षकांनी. तर आता मित्रांनो, ह्या भावाने आपल्या त्याची सिग्नेचर घेतले टी शर्टवर सगळ्यांना दाखवत चाललाय. भारतीय टेनिस क्रिकेटचा एक मोठा चेहरा म्हणून समोर येत असताना लीजेंड प्लेअर कृष्णा सातपुते आपल्याला मंचावरती आहेत आणि त्यांचा खेळ थोड्याच वेळात आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळेल. थँक्स टू टीम ऑलराऊंडर झैर आणि संपूर्ण टीम. हो, यावर हुक करण्याचा प्रयत्न, हुक बाय ग्रुप. विजय पावलेच्या गतीचा वापर आणि चेंडू करतोय. विजय पावलेला षटकार मारलाय, मारून क्लास बॅटिंग. भार्गव पाटील कॉमेंटेटर भार्गवचं कौतुक करत असताना मागच्या वर्षी सिरीज कशी मिळवली ते या वर्षी दाखवतोय. ते सांगतायत का सिरीज उगाच नाही भेटत, फलंदाजी करावी लागते. तर 6 चेंडू 7 धावांची गरज. बघू भार्गव पाटील आणि भार्गव पाटील सोबत असलेला काय करतोय. चला बघूया काय करतोय. 6 बॉल 7 धावांची गरज. व्हॉलंटियर्स कमिटी मेंबर्स आपण लक्ष द्या. अमित तांडे फोटो ऑफ द स्टँडच्या दिशेने आपण लवकरात लवकर राहायचंय. व्हॉलंटियर्स चला, मॅचला सुरुवात. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अमित तांडे पहिला बॉल यॉर्कर. भार्गववरती सगळ्यांच्या नजर आहेत. आयकॉन आहे गेम चेंजर रोल मध्ये, गेम चेंजिंग रोल मध्ये येतो. ओ, यावेळेला पायावरचा चेंडू लॉक केला, पाठवला. शॉट आहे भार्गव. सुरेखच्या डोक्यावरून सीमारेखा पार. त्यांचा किपर बोलत होता हे जी लास्ट विकेट पाहिजे, पण त्याने त्याच बॉलला 6 मारून मॅच संपवले. आयकॉन म्हणून भावांनो, भार्गव पाटीलने आपलं काम केलंय. काल त्याला बोललेलं तू चांगली बॅटिंग करणार, त्याने केले. तर मस्त 1 साइड जिंकवले. तो खुश आहे, आपण खुश आहे. त्यांच्या टीमला त्याने जिंकवलाय. 1 साइड एकटा खेळलाय. आयकॉन त्यांचा खेळला, तो खेळला. तालुका आयकॉन पण खेळलाय. आता आपण बघू, विजय पावलेला भेटू, फोटो काढू. चला.
मित्रांनो विजय पावलेला बघायला केवढी पब्लिक थांबले बघा. विजय पावले या इथे आहे आणि हे सगळे बघण्यासाठी आहेत. आपण पण त्याला बघणार आहेत, फोटो पण काढणार आपण त्याच्यासोबत. चला कृष्णा सातपुते यांचा ऑटोग्राफ आणि विजय पावले यांचा ऑटोग्राफ, दोघांचा ऑटोग्राफ भेटलाय भावाला. तर मित्रांनो त्याच्यात आपण फोटो काढलेत विजय पावलेसोबत. तो इथून गेला तर आपण त्याच्यात फोटो काढले. आता आपण भार्गव पाटीलला भेटू आणि निघू, कारण की आपल्याला पण कामावर जायचे 6 वाजलेत. तर आता भार्गव पाटीलला भेटून निघूया. चांगला लेफ्ट टाकायचा. पण माझी इच्छा आहे की तू ही जी बॅटिंग आता जे गेली तू पुढे जर लेदर बॉल क्रिकेटला गेली तर येणाऱ्या 1-2 वर्षात तू IPLच्या टीम मध्ये पण येऊ शकतो, ज्या पद्धतीने बॅटिंग केली. पण मला टेनिस मध्ये घेतलेली आवडणार नाही, मला लेदर बॉल क्रिकेट मध्ये तू चांगलं कर आणि ज्या पद्धतीने खरोखर तू कव्हरला जो छडा मारला म्हणजे मिड ऑफला स्ट्रेट बॅटली. पण काही गोष्टी चुकीच्या तुम्ही करू नका. पण तुमची जी पार्टनरशिप झालेली सुरुवातीला 51 पार्टनरशिप झाली आणि ओपनिंग बॅट्समॅननी चुकीचा शॉट पण लावला, त्यानंतर मॅच लढायच्या याच्यात आला होता. खूप सुंदर बॅटिंग केली, बरं वाटतं. सर खूप कमी बोलतात, पण विद्यार्थी समोर आल्यानंतर सरांच्या मुखातून अशी स्तुती सुद्धा आपोआप येतात. आणि भार्गवने अगोदरच सांगितलं मित्रांनो आपला भार्गव पाटील आहे, तो सीझन पण खेळतो. बॉलिंग स्पिन बॉलिंग लेफ्टी बॅट्समन आहे, एकदम भारी खेळतो. आता प्लेअर ऑफ द मॅच त्याला भेटलाय. तर आता इथे मॅन ऑफ द मॅच भेटलाय. तर बघू आता आपल्याला भेटल्यावर हात मिळवा सांगू. काल आपल्या घरी येऊन गेलाय त्याची गोष्ट नाही, पण आता पण हात मिळूया, मजा येईल, बघूया ट्राय. आणि तो मग आता बॅटिंग केलं, त्याला पण यांच्यासोबत जायचं आहे. विजय पावलेसोबत फोटो काढलाय, फोटो काढायला लागलाय मॅन ऑफ द मॅच. सुरेख फटका सुद्धा टायमिंग चेंडू जाईल सीमारेषा पार. भास्कर वामन ठाकूर स्टँडला सलामी देण्याकरता प्रथम शपाट मध्ये शक्का. भार्गव चाललाय ऐकून हे होणार आहे काय? भार्गव बघा मस्ती, बघा ग्राउंडवर मस्ती केली ती गोष्ट वेगळी. होय भार्गव, होय फोटो काढायचा आहे, फोटो काढायचा आहे, फोटो काढायचा आहे. तर मित्रांनो तो चाललाय आराम करायला, जरा भिजलाय पक्का. फोटो काढले आपण त्यासोबत. हा चल, तो आता चालला आराम करायला, आपण पण निघू, आपल्याला कामावर जायचं आहे. भार्गव चल बाय, जातो. हा चालला, कामावर जायचं आहे. हा चल बाय. तर मित्रांनो तो आराम करायला गेला, तर आता आपण पण जाऊ. हा साहेबासारखा ये. बाकीचे प्लेयर जी टीम आहे ती आता वरतून मॅच बघते. एकदम भारी सोय केली प्लेयर लोकांना. चला आता आपण पण जाऊ घरी. एक मॅच दाखवली, मजा आली. कृष्णा सातपुते यांची बॅटिंग दाखवता नाही येणार, कारण की आपल्याला कामावर पण जायचं आहे त्यासाठी. चला तर मित्रांनो हा आजचा आपला ब्लॉग होता क्रिकेटचा. तर आपण एकच मॅच दाखवली, भार्गव पाटील वर्सेस तुम्हाला माहितीच आहे माझी मुंबईचा कॅप्टन, सीझन 2ला जिंकवलेला माझी मुंबईला. या दोघांमध्ये होती. भार्गव पाटीलची टीम जिंकले, फुलपाडा वॉरियर, फुलपाडा नॉर्मल. तर ही मॅच झाली, भार्गव पाटील ते जिंकलेत, ते मस्त वरती बसाय गेलेत. आपण पण आता निघतोय, आता आपण पण निघतोय इथून, म्हणजे आपल्याला कामावर जायचं त्यासाठी. चला, व्हिडिओ जर आवडले असेल, ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच चांगल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या फायनल आहे, फायनलला पण यायचा आपण प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.